हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज काय स्पेशलमध्ये तर मी आज आहे ना चिकाच्या वड्या बनवणार आहे. तर बघू शकता मी एक वाटी चिक घेतला आणि चिक बघू शकता किती घट्ट आहे, कारण की ताजा ताजा चिक आहे आणि हा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याला असं हे जास्त घट्ट झालं बरं का ते. आणि एक वाटी घेतली आणि त्याला एक वाटी ना एवढं दूध टाकले, ग्लासभर दूध टाकले, त्यातलं एवढंसं ठेवलं की चिकले घट्ट आहे ना त्याच्यामुळं. तर बघू शकता एका वाटीला मी ना एक ग्लास भर ना दूध टाकलेलं आहे. म्हशीचा चिक हा आणि भरपूर घट्ट असतो नवीन नवीन असल्यामुळं. तर आता ह्याच्यात मी साखर टाकली आणि इलायची टाकून घेणार आहे आणि हाय ना आता. तर बघा आता याच्यात ना विलायची टाकून घेतली आहे मी. लई पण नाही आवडत बरं का विलायची आमच्यात कोणाला, पण नकळत थोडीशी टाकली मी. चांगली लागते विलायची टाकल्यावर, पण पोरांना नाही आवडत त्याच्यामुळं काय आता असं द्या. चिक खाल्लेलं चांगलं असतं बरं का, शरीरातली उष्णता वगैरे कमी होती त्याने, फायदेशीर असतं. पेशी वगैरे मापात राहतात चिकाने नाही का. खाणं चांगलं आहे, चिक खाणं वगैरे चांगलं असतं. पण काय आता गावाकडे असून सुद्धा चिक आम्हाला भेटत नाही आहे आणि हा आम्हाला एका पाहुण्यांनी दिला आहे बरं का तो चिक. तर त्याचंच आम्ही आता बनवतो आहे. कसं खेडेगावात भरपूर भेटतं, काही गाई म्हशी वगैरे काही ना काय असतं, पण तरी पण भेटत नाही माणसांना. तर आता मी ना त्याला कुकरला घेते लावून, तुम्ही बघत राहा. तर बघा आता मी ना ह्याच्यात थोडं पाणी टाकून घेणार कुकरमध्ये आणि हा जो चिक बनवला आहे ना तो चिक मी आता ह्याच्यात ठेवणार आहे. साखर एक मिनटात थांबा, साखर विरघळली का बघते एकदा. पूर्ण साखर विरघळली. आता मी ठेवते बघा त्याच्यामध्ये कुकरमध्ये. तर ठेवलंय आणि त्याच्यामध्ये मी प्लेट ठेवलंय, त्याच्यावर झाकण, कारण की त्याच्यात जे पाणी सुटतं ना ते पाणी सुटू नये म्हणून, त्याच्यात पाणी पडू नये म्हणून. बरोबर प्लेट मापात बसलेली. आणि आता कुकरचं झाकण बघा मी केवढे घेतले. कुकरचं झाकण लावायचं. आणि आता मला 15-20 मिनिटात याला मी शिजवून देणार आहे छान. आणि झाल्यावर मग तुम्हाला दाखवते ह्याच्या वड्या कशा पडतात. तर बघा आपला चिक हा रेडी झालेला आहे बरं का. आता बघू शकता किती छान दिसतोय. आणि आता त्याला ना थोडासा गरम आहे, त्याला थंड करून द्यायचा आहे आणि थंड झालं की त्याला कापून घ्यायचं. तर तुम्हाला दाखवते, एकदम स्पंच झालं आहे बघू शकता. एकदम ढोकळा कसा असतो त्या प्रकारे झालेला आहे. तर बघा किती सुंदर वाटतंय. आणि मी कापल्यावर ना तुम्हाला दाखवल किती छान त्याच्या वड्या पडतात. ह्याचप्रमाणे जर तुम्ही पण केलं तर तुमच्याही वड्या अशाच माझ्यासारख्या छान होत्या. फक्त प्रमाण व्यवस्थित पाहिजे त्याचं, आणि अशा चिक पण चांगला पाहिजे बरं का. मेन हा चिक खरंच खूप चांगला होता, त्याच्यामुळे त्याचं छान वड्या पडणार आहेत. आता थंड झालं की मग बघू शकता तुम्ही, एकदम कलाकंद वगैरे खातो का नाही आपण, त्या टाईप ह्याच्या वड्या पडतात. तुम्हाला दाखवते आता मी थंड झाल्यावर कापून. तर बघा आपला चिक हा आता पूर्णपणे रेडी झाला आहे, थंड पण झाला आहे बरं का. आणि आता फक्त आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे बरं का. आता बघू शकता, तुम्हाला दाखवते मी आता त्या चिकाच्या वड्या कशा पडतात. आणि आता ह्याला असं पालथं मारायचं. हे बघा, मारायची सुद्धा गरज नाही, चिकटला नाही काय नाही काय नाही. बघू शकता किती छान आहे. आपल्याला हे फक्त पाणी थोडंसं आलं असेल, ते येतच पाणी साखरेमुळं. ते बघा ह्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकता तुम्ही, तर बघा आता आपल्या वड्या कापून झाल्या ते. आणि बघू शकता किती छान वड्या झाल्या ते. बघा किती स्पंच झाल्या की नाही, ढोकळ्यासारखे. मी म्हटलं होतं का नाही तुम्हाला, एकदम ढोकळ्यासारख्या वड्या होत्या त्या. आणि बघा किती छान वड्या वगैरे झाल्यात बघा.
आता मी यांना फ्रीजमध्ये देणार आहे ठेवून, आणि मुलं वगैरे ना आले ना की त्यांचं ते खात राहतात. सगळ्यांनाच आवडतात बरं का. आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की वड्या कशा वाटल्या तुम्हाला माझ्या चिकाच्या वड्या.